रथसप्तमीच्या दिवशी मी स्वामीचं बोरनान केलं. अगदी संध्याकाळी 5:30 वाजता ठरलं आणि 7:30ला कार्यक्रम झाला असं म्हणायला हरकत नाही. खरं तर मी व्लॉग शूट करणार होती, पण मला व्लॉगमध्ये स्वामी काही बोलूच देत नव्हता. म्हणून मी छोटासा शॉर्ट्स व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे. घरच्या घरीच DIY पद्धतीने छोटंसं डेकोरेशन केलं आणि ज्या काही वस्तू लागत होत्या बोरनानसाठी तर त्या मी तयार केल्या. खरं तर झालं असं की आपल्या सबस्क्रायबर ताईंपैकी अ, अनुराधा रोकडे आणि रुपाली भोसले या ताईंनी खूप छान मेसेज केला होता, की "अगं आपण बोरनहाण करू शकतो." किंवा आधीच्या काळी करत नव्हते, कारण तेव्हा ही पद्धत नव्हती. तर ती कन्सेप्ट मला आवडली, की असं काही नसतं, पण तरी पण मनात होतं. पण म्हटलं ठीक आहे, सगळं महाराजांवर. तर छान पद्धतीने ते स्वामीचं बोरनहाण अगदी घरातल्या घरात फक्त 2 तासात तयारी केली. बिल्डिंगमधल्या 2 बायका होत्या, त्या आल्या आणि 3 मैत्रिणी आल्या. या पद्धतीने स्वामीचं बोरनहाण झालं आणि खरं तर ताई तुमच्यामुळे हे शक्य झालं, की तुम्हाला मेसेज केला, की "अगं तू कर बोरनहाण." म्हणून मी एवढं डेअरिंग केली आणि खूप छान हे स्वामीचं पहिलंच बोरनहाण होतं. वस्तू त्याला आणल्या होत्या, पण त्याने एकही ती घातली नाही. म्हणजे जे आपले हलव्याचे दागिने असतात, ते त्याने घातले नाही आणि ड्रेसला तर 2 तासात कुठे ड्रेस घेणं शक्य नाही, कारण ते गावात घ्यायला जावं लागत होतं, पण ते काही माझ्याकडनं झालं नाही. तर ह्या पद्धतीने छोटासा कार्यक्रम पार पडला. बघा त्याने एकही दागिने ठेवले नाही आणि हे त्याच्या बाबतीत पहिल्यांदा घडत होतं, की सगळ्या बायका त्याच्या अंगावर टाकत होत्या आणि त्याला भारी पण वाटत होतं आणि तो रडतही होता, की काय चाललं आहे म्हणून. पण छान झालं. आता याच्यानंतर दरवर्षी मी स्वामीचं बोरनान करेल. नक्की.